भारताच्या दृष्टीने शेवटचा सामना अहमदाबादला खेळला जाणार आहे. त्याच्याकरता नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमला मी आलेलो आहे तुमचा प्रतिनिधी म्हणून आणि शेवटच्या सामन्याचं थोडंसं वर्णन करणार आहे. आणि म्हणून तुम्ही अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सकाळ स्पोर्ट्सच्या यूट्यूब चॅनलवर. एखाद्या सामन्यामध्ये चांगला खेळ करून तुम्ही वर्ल्ड कपमध्ये प्रभाव पाडू शकत नाही. उदाहरण देतो, नेपाळ संघाने पहिल्या सामन्यामध्ये इंग्लंड संघाला अक्षरशः नाकी दम आणलेला होता. विजयापासून ते अक्षरशः एक पाऊल दूर होते आणि ते त्यांना करता आलं नाही. म्हणल्यानंतर त्यांचं कामगिरी ही पुढच्या काही टप्प्यामध्ये इतकी ढासळलेली आहे की बोलायची सोय नाही. नेदरलँड संघाचं काही प्रमाणात तेच झालेलं आहे. पहिल्या सामन्यामध्ये पाकिस्तानला ते हरवण्याच्या टप्प्यावरती होते. एक कॅच सुटला आणि गडबड झाली आणि त्याच्यानंतर नेदरलँडचा खेळ म्हणावा तसा झालेला नाहीये. खूप जणांनी हे सांगितलेलं आहे, अरे अभिषेक शर्माच्या रन्स होत नाही, अरे हे होत नाहीये, अरे ते होत नाहीये, नंतर रिंकू सिंगला कशाला खेळवतायत. मला एक गोष्ट तुम्हाला अगदी हात जोडून नम्र विनंती करून अनुभव म्हणून फक्त सांगतोय, क्रिकेट मॅचमध्ये 11च्या 11 खेळाडू एका वेळेला परफॉर्म करत नाहीत. कुठल्याच टीमचे नाहीत, कुठल्याच मॅचमध्ये नाही. अभिषेक शर्मावरती मी त्याच्या आऊट होण्याच्या ह्याच्यावरती मी म्हणत नाहीये तो अपयशी ठरला हे तुम्हाला मला माहिती आहे. पण म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे, भारतीय टीम याचा वेगळा विचार करते. भारतीय टीम म्हणते की ज्या खेळाडूला चांगला खेळ जमतोय तो शेवटपर्यंत घेऊन जातोय का संघाला, याला महत्व आहे. आणि माझ्या मते भारतीय संघातले खेळाडू ते करतायत.